प्रेक्षकांनी विचारलेला प्रश्न आहे, सकाळी उठल्यावर गरम पाण्याबरोबर तूप घेऊ की आवळा चूर्ण किंवा ज्यूस घेऊ? तर हे दोन्ही चांगले, तूप आणि आवळा. पण कोणी काय घ्यायचं हे शरीर प्रकृतीवर, त्याच्या त्रासावर, सीझनवर अवलंबून आहे. कोमट पाण्यात तुम्ही घरचं तूप एखाद चमचा घेणं हे पित्त कमी करणारं, स्निग्धता देणारं आणि मेंदूसाठी खूप छान उपाय आहे. कॉन्स्टिपेशन, कोरडेपणा, खूप स्ट्रेस असेल तर तूप बेस्ट. यामुळे तुमची पचनसंस्था किंवा एकूण शरीर स्निग्ध होतं. आणि दुसरीकडे आवळ्याचं चूर्ण किंवा फ्रेश ज्यूस हे सुद्धा खूप छान रसायन आहे, त्वचा, केस, डोळे, पित्त कमी करण्यासाठी, इम्युनिटीसाठी. पण ज्यांना सकाळी काही आंबट घेतल्यामुळे ऍसिडिटी होते त्यांनी रिकाम्या पोटी आवळा घेऊ नये. जर जडपणा, थकवा, सूज, पित्त वाढलेलं असेल, ॲलर्जी असेल, केस गळती असतील तर आवळा चूर्ण चांगलं आहे. आणि तुम्हाला दोन्हीचे फायदे हवे असतील तर आवळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा शुद्ध आवळा चूर्ण किंवा ताजा आवळ्याचा रस आणि आठवड्यातून 2-3 वेळा शुद्ध तूप घेऊ शकता. आणि आणखी सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगू का, तर हे दोन्ही गरम पाण्यातून एकत्र सुद्धा घेऊ शकता की.